को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. भाजपचे नेते डॉक्टर आशिष देशमुख आपल्या सोबत आहे. भाऊ, आज राज्यभर भाजप आंदोलन करतायत. भाजपच्या नेत्यांच्या भावना तीव्र आहे. नाना पटोले यांनी आपले पाय धुवून घेतले त्या पार्श्वभूमीवर आणि जनतेच्या भावना तीव्र आहेत. नाना पटोले यांनी शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीच्या त्यानिमित्ताने गेले असताना स्वतःची पालखी काढून घेतली, स्वतःच्या पायाचं पाद्य पूजन करून घेतलं आणि ते देखील एका शेतकऱ्यांकडनं. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या भावना नाना पटोलेंनी दुखवल्या आहे. लाखो करोडो शेगावच्या गजानन महाराजांच्या भाविकांच्या भावना नाना पटोलेंनी दुखवल्या आहे. आणि म्हणून विदर्भाची जनता ही नाना पटोलेंना माफ नक्कीच करणार नाही. काँग्रेसच्या अंतर्गत गटातून मी तुम्हाला जाणीवपूर्वक त्यानिमित्ताने सांगतो, फार मोठी नाराजी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ह्या कृत्याबद्दल आहे. स्वतःला काहीतरी खूप मोठं समजायचं, काहीतरी चालण्या बोलण्या वागण्यामध्ये स्वतःला बाकीच्यांपेक्षा ज्येष्ठ समजायचं, ही जी वृत्ती नाना पटोलेंची आहे. स्वतःला गजानन महाराजांच्या पालखीमध्ये स्वतःची पालखी काढणं, स्वतःचं पाद्यपूजन करून घेतलं, जनसामान्य शेतकऱ्याच्या हातून करून घेतलं. नाना पटोले यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी. ह्या विदर्भीय जनतेच्या दुखवलेल्या भावनांच्या संदर्भामध्ये ह्या विदर्भाच्या जनतेची माफी मागावी आणि लाखो करोडो शेगावच्या गजानन महाराजांचे जे भाविक आहे त्यांची माफी मागावी. अन्यथा ही विदर्भाची जनता रस्त्यावर आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. आणि तीव्र आंदोलन नाना पटोले यांनी आमच्या सर्वांच्या भावना दुखवल्या असल्यामुळे केल्याशिवाय राहणार नाही. भाजप आंदोलन करत आहे. नागपुरातही रहाटे कॉलनी चौकात आंदोलन होत आहे. नाही, जनसामान्यांच्या ज्या भावना आहे त्या पक्षाच्या तर्फे समोर आणण्याचे नक्कीच प्रयत्न आहेत. आणि तीव्र असं आंदोलन आजच्या दिवशी नाना पटोले यांच्या घरासमोर आमचे सर्व कार्यकर्ते मिळून नक्कीच करणार आहे. नाना पटोले यांनी शेतकऱ्यांची, गजानन महाराजांच्या भाविकांची माफी मागावी, अन्यथा विदर्भातील जनता नाना पटोले यांना माफ करणार नाही. ज्यांनी पाय धुतले ते म्हणतात की मी स्वखुशीने धुतले, राजकारण करू नये. नाही, त्यांच्यावर काय दडपण आलं याची नक्कीच चौकशी झाली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो आहे की तिथच्या स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मी जेव्हा लेखाजोखा घेतला तर स्वतःला त्यानिमित्ताने गजानन महाराजाच्या पालखीमध्ये स्वतःची जिनं काही पालखी काढायची गाडीत बसून आणि शेतकऱ्यांच्या हातून पाद्यपूजन करून घ्यायचं, ही मुळात वृत्तीच सारमजानशाहीची नाना पटोलेंच्या वृत्तीतून दिसते. त्यांचा आम्ही तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो, नाना पटोले यांचा निषेध करतो. कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.